संध्यापोर रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। चला तर आज आपण बनवणार आहोत पहाडी बिर्याणी। पहाडी बिर्याणी ही 3 स्टेप मधून बनवली जाते। तर पहिली स्टेप आपली मॅरिनेशनची, दुसरी स्टेप ग्रेव्ही बनवणार आणि तिसरी बिर्याणी पूर्ण बनवून घेणार आहोत। तर पहाडी बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। 1 किलो चिकन घेतलेला आहे, मिरी पावडर 1 चमचा घेतलेला आहे, धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे, एव्हरेस्टचा गरम मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून घेतलेला आहे, 4 टेबलस्पून तेल घेतलेला आहे, 2 टेबलस्पून मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा लिंबू रस घेतलेला आहे आणि 200 ग्रॅम दही आणि बुश कंपनीचा ग्रीन कलर पावडर या ठिकाणी थोडीशी घ्यावायची आहे। चला तर बनवूया पहाडी बिर्याणी। पहाडी बिर्याणीसाठी प्रथम आपण मॅरिनेशनची तयारी करणार आहोत। पहिली स्टेप आपली मॅरिनेशन करण्याची आहे। आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया। आता बाउलमध्ये आपण चिकन टाकलेलं आहे। आता मिरी पावडर टाकायची आहे, धने पावडर टाकूया, गरम मसाला टाकायचा, विलायची पावडर टाकूया, आलं लसणाची पेस्ट, लिंबू रस टाकूया, मीठ टाकायचे, 4 टेबलस्पून तेल टाकायचे, दही टाकायचे, बुश कंपनीचा ग्रीन कलर आपण या ठिकाणी थोडासा टाकायचा आहे आणि आता हे हाताने मिक्स करून घ्यावायचं आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला धुरी देणार आहोत। आता धुरी कशी द्यायची? कोळसा गरम करायचा गॅसवरती, तो लाल बुंद असायला पाहिजे आणि तो वाटीमध्ये ठेवायचा आहे। या ठिकाणी असा कोळसा मी गरम केलेला आहे, हा ठेवून असा द्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण तेल टाकायचं आहे आणि हा जो धूर आहे हा बाहेर जाऊ द्यायचा नाही। ह्याला म्हणतात, या स्टेपला धुरी देणे। धुरी जाऊपर्यंत अशीच वाटी ठेवायची आहे, पूर्ण धूर ह्याला लागला पाहिजे। नंतर 5 ते 8 मिनिटांमध्ये हा धूर त्याला लागेल आणि मग नंतर आपण वाटी काढून चिकनचा बाउल फ्रीजमध्ये 1 तासासाठी किंवा 5 तासासाठी किंवा रात्रभर तुम्ही ठेवू शकता। या स्टेपला मॅरिनेशन म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बिर्याणी करू शकता किंवा लगेच सुद्धा करू शकता। 2 तासांनी 3 तासांनी बिर्याणी बनवायला घेऊ शकता। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण हा सगळा धूर चिकनला लागून गेलेला आहे। आता आपण ही वाटी काढून घ्यायची आहे आणि आता हे चिकन आपण फ्रीजमध्ये 1 तास किंवा रात्रभर ठेवू शकता। त्यानंतर तुम्ही बिर्याणी बनवू शकता। आता हा बाउल फ्रीजमध्ये मी 1 तासाभरासाठी ठेवणार आहे। त्यानंतरच गॅसवर भांडं ठेवायचं आहे आणि मॅरिनेशन करण्यासाठी आपण हे किचन फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, ते 1 तास मी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता मी ते ह्या भांड्यामध्ये टाकते, गॅसवर गरम करायला ठेवलेल्या भांड्यामध्ये टाकून घेऊया।
हे टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये. गॅस मीडियम फ्लेमवर हे करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटांमध्ये हे चिकन शिजवून घ्यावायचं आहे. अधूनमधून त्याला असं परतून घ्यावायचं आहे. 15 मिनिट झालेले आहेत. चला तर आपलं आता आपण शिजवायला ठेवलेलं चिकन हे शिजवून झालेलं आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तळलेला कांदा 2 कप घेतलेला आहे, काजू 15 घेतलेले आहेत, बदाम 20 घेतलेले आहेत, कोथिंबीर अर्धा कप, पुदिना 1/4 कप घेतलेला आहे, 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 ते 8 आपण घेऊ शकता. आलं लसणाची पेस्ट 3 टेबलस्पून घेतलेला आहे. बिर्याणी एव्हरेस्ट मसाला 3 टेबलस्पून घेतलेला आहे. धने पावडर 1 टेबलस्पून घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे. दही 3/4 कप या ठिकाणी आपण घेतलेला आहे किंवा अर्धा कप घेऊ शकता. आणि घरची मलाई या ठिकाणी मी 3 ते 4 टेबलस्पून घेतलेला आहे. अमूल क्रीम घेऊ शकता तुम्ही. जर ती नसेल तर तुम्ही घरची मलाई घ्यावायची आहे. चला तर आता आपण बनवूया ग्रेव्ही. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेला कांदा टाकून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात तळलेला कांदा टाकल्यानंतर काजू टाकूया, बदाम टाकूया. तळलेला कांदा, बदाम आणि काजू ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी मिक्सरमधून काजू, बदाम आणि तळलेला कांदा याची पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी न घालता हे बारीक करून घ्यायचं आहे. काजू, बदाम आणि तळलेला कांदा याची पेस्ट करून घेतल्यानंतर आता आपण हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे, पुदिना टाकायचा आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण याची पेस्ट काढून घेणार आहोत. पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची अशी पेस्ट करून घ्यावायची आहे. आणि आपण आता ही पेस्ट काढून बाउलमध्ये काढून घेऊया. आता हा बाउल आपण ट्रेमध्ये काढून ठेवलेला आहे. तळलेला कांदा, काजू, बदाम याची पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर आपण हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. ही तयारी आपल्या दुसऱ्या स्टेपची आहे. आता आपण दुसरी स्टेप ग्रेव्हीची करणार आहोत. त्यासाठी आपण 2 तमालपत्र घेतलेले आहेत, 2 तुकडे दालचिनीचे आहे, 1 मोठी विलायची आहे, 5 मिरी आहेत, 4 हिरवी विलायची आणि 5 लवंगा असा खडा मसाला घेतलेला आहे. गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. आणि असे हे खडे मसाले आपण पातेल्यात टाकून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून
काजू, बदाम आणि तळलेला कांदा याची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकायची आहे. आता मसाला टाकल्यानंतर एकदम गॅस मंद आचेवर घ्यावायचा आहे, कारण मसाले पेस्टवाले मसाले परतून घेत असताना ते तळाला लागत असतात. म्हणून मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेमवरती हे परतून घ्यावायचं आहे, म्हणजे ते तळाला लागणार नाही आणि करपणार नाही, यासाठी काळजी घ्यायची आहे. 1 मिनिट आपण परतून घेऊया. आता दही टाकायचे. आलं लसणाची पेस्ट टाकायची. असं परतून घ्यावायचं आहे. आता बिर्याणी मसाला टाकूया. किचन किंग मसाला टाकायचा आणि धने पावडर. असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता हे तेल सुटूपर्यंत चांगला मसाला परतून घेतलेला आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये परतून घ्यायचं आहे. आणि हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली यामध्ये टाकून घेऊया. आता ही पेस्ट टाकल्यानंतर 1 मिनिटापर्यंत आपण तिला देखील परतून घेऊया. हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर पेस्ट टाकून 1 मिनिट परतून झालेला आहे. आता थोडासा ग्रीन कलर बुश कंपनीचा पावडर थोडासा टाकून घ्यायचा आहे. ग्रीन कलर टाकल्यानंतर परत असा मिक्स करून एकजीव करून परतून घेऊया मसाला. आता हा दुसऱ्या स्टेपचा मसाले आपण हे परतून घेतलेले आहेत तेलामध्ये. आता आपण शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे. आता हे चिकन असं सरभरीत होण्यासाठी जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही या स्टेपला गरम पाणी टाकून सरभरीत करून घ्यायचं आहे. या स्टेपला तुम्ही मीठ चेक करायचं आहे. मीठ कमी असेल तर तुम्ही टाकून घ्यावायचं आहे. आणि चिकन हे शिजवताना 15 मिनिट शिजवा. माझ्याकडून थोडंसं जास्त वेळ 5 मिनिट जास्त वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं जे लेग्स पीस आहेत त्याचा मांसल भाग जाणार नाही. फक्त 10 ते 15 मिनिटापर्यंत तुम्ही चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं लेग्स पीसचे मांसल भाग जाणार नाही, म्हणजे तो साईडला होणार नाही शिजून. याची काळजी घ्यायची आहे. मसाल्यामध्ये हे चिकन आपलं 2 मिनिट परतून झालेलं आहे. आता आपण मीठ या स्टेपला चेक करणार आहोत. असं थोडंसं घेऊन चेक करायचं आहे. कमी पडलं तर टाकू शकता. तर या ठिकाणी मी मीठ चेक केलेलं आहे. मला मीठ कमी वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकत आहे. आणि परत असं एकजीव करून मिक्स करून परतून असं घेऊन आता आपण भाताचा थर देणार आहोत.
हा मी 750 ग्रॅम तांदूळ शिजवून घेतलेला आहे 1 किलो चिकन साठी. व या स्टेपला मंद आचेवर गॅस करून घ्यायचा आहे. आणि आता असे शिजवलेल्या भाताचे थर द्यायचे आहेत. चौ बाजूने तो भात पसरून घ्यावायचा आहे. आता हा भात माझा सर्व टाकून झालेला आहे. आता 2 चमचे तूप टाकूया. दोन चमचे तूप टाकल्यानंतर ग्रीन कलर टाकून घ्यायचा आहे. त्याची धार मार्केटमध्ये केवडा जेल मिळतं ते सुद्धा त्याची धार आपण टाकून घेऊया किंवा इसेन्स टाकायचा आहे. आणि आता तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना याचे थर आपण टाकणार आहोत. कांदा टाकूया. कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुदिना. आता ह्या बिर्याणीला आपण झाकण लावून 15 ते 20 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेले आहे. आपण झाकण काढून बघूया. ही आहे पहाडी बिर्याणी.